महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. अशातच जर बघितलं असेल तर शेवटचे 2 दिवस बाकी जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यासमोर जर बघितलं असेल तर सकाळपासून जे आहेत ते कार्यकर्त्यांची त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर बघितलं असेल तर नागपूर हा भाजपचा गड मानला जातो. अशाच गडामध्ये जर बघितलं असेल तर कार्यकर्त्यांची फौज सुद्धा मोठी आहे आणि या संदर्भात जर बघितलं असेल तर इच्छुक उमेदवार आहेत त्यांची सुद्धा आपल्याला सध्या घडलेल्या रामगिरी बंगल्यासमोर जे आहे ते गर्दी पाहायला मिळत आहे. आणि आपल्यासोबत देवेंद्र भाऊ यांच्या लाडक्या बहिणी सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी विचारू. काय सांगाल ताई, आपण उमेदवारी दाखल करण्यासाठी उमेदवारी मागायसाठी आलेले आहेत. 22 वर्षापासून आपण सातत्याने काम करता, कसं बघता याकडे? माझं असं एक हे आहे की बा देवाभाऊ आमचा विचार करतील. कारण काय आहे की देवाभाऊंचं यावेळेस त्यांनी आम्हाला म्हटलेलं आहे की जे निष्ठावान आणि जुने कार्यकर्ते आहेत आणि तरुण कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही प्राधान्य देऊ. तर एक विश्वास आहे की देवाभाऊ आमची मागणी मान्य करतील आणि उमेदवारी देतील अशी एक अपेक्षा आहे. आपल्यासोबत देवेंद्र भाऊ यांचे वर्गमित्र सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत शिकले असेल. काय सांगाल तुम्ही, आपण आलेले आहात, काय भावना आपल्यात? आम्ही लहानपणापासून तशी मैत्री आहे. एकत्र नाटकांमध्ये कामं केलेली आहेत. आम्ही जेव्हा 7व्या-8व्या वर्गात होतो तेव्हा, आणि 11th-12thला आम्ही एकत्र धरमपेठ सायन्स कॉलेजला पण होतो. आमचे पारिवारिक संबंध आहे, स्नेहपूर्ण संबंध आहे गंगाधररावांपासून. आमची आई पूर्वी कॉर्पोरेटर मीनाताई पथे, आणि ते लोक बेसमधले लोक आहे की ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी आणि स्थापनेपासून पक्षाला मोठा करण्यासाठी त्यांचं रक्त आटवलेलं आहे. असे समर्पित ध्येयनिष्ठ असणारे कुटुंबांना अलीकडेच्या सगळ्या याच्यामध्ये बरेचदा थांबावं लागतं. पण यावेळेस पक्षाने असा विचार केलेला दिसतो आहे की समर्पित कार्यकर्ते असे जे आहेत त्यांना सुद्धा अनेक वर्षापासून डावलल्या गेलेलं आहे. कुठेतरी या निमित्ताने संधी मिळावी. माझी पत्नी ॲडव्होकेट शिल्पा पथे ही गेल्या 22 वर्षापासून सक्रिय आहेच, प्रत्येक वेगवेगळ्या पदात आहेत, अनेक काही गोष्टी आहेत. त्यावेळेस ओपन महिला प्रवर्गातून तिने मागितलेली आहे. आणि आमचं कुटुंबाचं जे काही स्थान आहे समाजात, प्रत्यक्ष आम्हाला जे सगळे ओळखतात बघतात, तर माझा असा अंदाज आहे की जर ही तिकीट मिळाली तर निश्चितपणे आजूबाजूच्या वार्डांवरही त्याचा परिणाम होईल आणि कार्यकर्त्यांमध्ये खूप चांगला मेसेज याचा करता जाईल की मुळात अनडिस्प्युटेड फॅमिली म्हणून आमच्याकडे सगळेजण बघतात, समाजात सुद्धा आणि या परिवारात सुद्धा, तर आणि कार्यकर्ता म्हणून बघितल्या जातं. अशा पद्धतीने जर काही होऊ शकलं तर जास्त योग्य राहील. आपण बघू शकता की मोठी गर्दी जी आहे ते सध्या घडलेला रामगिरी या निवासस्थानासमोर आपल्याला दिसत आहे. आणि 2 दिवस अवघे बाकी आहे. अशातच जर बघितलं असेल तर कार्यकर्ता सुद्धा वाट बघत आहे की आम्हाला उमेदवारी कधी मिळणार. तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.